ताई तुमचं नाव सांगा. सुलभा सदाशिव दळवी. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 36 वर्ष झाली. आणि माहेर कुठलं? सातारा. आणि सासर? सातारा वाईच्या तिथे पांडेवाडी सासर. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? ते MSCB रिटायर. MSCB रिटायर्ड. क्या बात आहे. अगदी आता आरामात आयुष्य जगतायत हे की नाही? व्हेरी गुड. ताई काय माहेरचा किस्सा सांगशील किंवा काय अशी एखादी आठवण आहे किंवा प्रसंग आहे की जो आठवला की खूप भाऊक व्हायला होतं? माहेर म्हणजे साक्षात मंदिर असतं आणि अशा या मंदिरामध्ये आई वडील हे दोन महत्वाचे देव राहत असतात. त्याचप्रमाणे भाऊ बहीण असतात. आई हा देव का म्हणतो आपण? देतो तो देव म्हणत असतो. आईने आपल्याला जन्म दिलेला असतो म्हणून तर आपण आज ही जग पाहत आहे. त्यामुळं आई हा आपला देव आहे आणि वडील आपलं पालन पोषण करतात. त्यामुळं वडील सुद्धा आपले देवच असतात, कारण देतो तो देव असतो. माझा मुलगा साधारण 1.5 वर्षाचा असेल आणि इतर म्हणजे माहेरात कसं असतं, जरा काही वाईट प्रसंग आला, कसला प्रसंग आला की भाऊ मदतीला येत असतो. पण ॲक्च्युअली आम्हाला भाऊ नसल्यामुळं माझे वडील झेडपीमध्ये सर्व्हिसला होते, तरी पण सकाळ संध्याकाळ ऑफिस करून आल्यानंतर सगळं आमचं मुलींचं इतकं बारकाईने करायचे ना की म्हणजे त्याला तोडच नसायची. शेजारी पाजारी पण म्हणायचे की वडील खूप करतात. एकदा असंच त्याला खूप ताप आलेला. मी जॉब करत होते तेव्हा. ताप आला होता म्हणून आम्ही दवाखान्यातनं जाऊन आलो. दवाखान्यातनं आणलं आणि त्याला थोडंसं असं पाळण्यातच ठेवलं. औषध द्यायचं होतं मला आणि औषध देईपर्यंतच त्याला तापामध्ये थोडंसं आकडी आल्यासारखं म्हणतात ना, तसं झालं. तर मला घरामध्ये ताई म्हणतात, ताई 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 बघ 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 असं ते ओरडायला लागले. मग तशाच अवस्थेत माझे वडिलांनीच त्याला हातात घेऊन, मिस्टर तेव्हा घरामध्ये नव्हते, पळत पळत आम्ही रिक्षाने कसा तरी दवाखाना गाठला. रात्रभर मी माझे मिस्टर आणि माझे वडील जागे होतो. त्याच्यानंतर 4-5 दिवस त्याची खूप काळजी घ्यायला सांगितली होती. तर स्वतः ते जातीने एवढं वय झालं होतं तरी सुद्धा ताई त्याला काय तू बघ, बाकीचं काही कामाकडे लक्ष देऊ नकोस. आणि ते स्वतः औषध दिलं का, त्याचं खाणं पिणं ह्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचे ना की बारकाईने लक्ष द्यायचे. त्याच मुलावर त्यांचं इतकं प्रेम. रिटायर झाल्यावर, ओंकार तूच माझ्याबरोबर पेन्शन आणायला चल. ज्या त्यावेळेस त्यांना पेन्शन आणायची असायची ना, त्या पेन्शनच्या वेळेस ते नेहमी आंबा बर्फी आणायचे. त्यामुळं आम्हाला आंबा बर्फी म्हटलं ना की वडिलांची आठवण होती. त्यामुळं आम्ही आता आंबा बर्फी जास्त आणत नाही का, तर लगेच वडील पुढं दिसतात, कारण सध्या वडील अस्तित्वात नाहीयेत. आणि तेव्हाचा मला इतका प्रसंग अजून माझ्या डोळ्यासमोर आठवतो ना की म्हणजे त्याचं ते आजारपण, नंतर 4-5 दिवस काळजी घेणे, अगदी म्हणजे ते एखाद्या बाईसारखंच शिशू पण त्या मुलांची बघायची. का तर माझ्या मुलींना त्रास व्हायला नको. त्यामुळं माझे वडील सर्व जे माहेरचं जे काय आम्हाला जे प्रेम आहे ना, ते प्रेम अगदी आटोकाट देण्याचा प्रयत्न करायचे. ही एक आठवण आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं वर्णन सुरुवातला जे तुम्ही केलं ना ते खूप छान आणि सुंदर केलेत. आणि अर्थातच माहेर म्हटल्यानंतर आपल्याला त्या आठवणींना उजाळा तर निघतो. तुम्ही ज्या आठवणी तुम्ही सांगितल्यात, आमच्याशी शेअर केल्यात, तुम्हाला बरं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? छान, आनंद. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. ताई तुम्ही बसू शकता. ताई तुझं नाव सांग. माझं नाव निकिता पवार. पवार ताली दे दो इधर. पवार है अभी आमने सामने. हाँ ऐसा जोक नहीं है अभी. हाँ पवार की पॉवर दिखा दो अभी. किती वर्ष झाली ताई लग्नाला? 12 वर्ष झाली. 12 वर्ष. 12 वर्ष झाली आहेत. 12 2013 मध्ये झाला. असं वाटतंय आता 2-3 दिवस झालेत लग्न होऊन. माझी मुलगी बघा ती. मुलगी पण आहे, मुलगा पण आहे. मुलगा पण आहे. धक्क्यावर धक्केच देते तू ताई. 12 वर्षातली 2 प्रगती खूप छान आहे. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे. छानच असणार, लक्षात आलंय. हा बघून. व्हेरी गुड. काही माहेर कुठलं तुझं? माझं माहेर कराड आहे. कराड. आणि सासर? सातसर हेच आहे. सासर सातारा. कसं काय म्हणजे जमलं हे स्थळ आलं होतं? त्याची मुलगी आहे ना, थोरली मुलगी माझी म्हणजे वहिनी आहे माझी, सख्खी वहिनी आहे माझी. आणि त्यांची लहान बहीण ह्यांच्यात तिच्या लग्नामध्ये हे लोक आले होते ना सगळे, तेव्हा त्यांनी बघितलं मला तिकडे. बघितलं आणि ठरवलं की हीच हवी आपल्या घरातली सोन. हो, दुसऱ्या दिवशी आले घरी. भाऊजी म्हणजे जवळ तू गुडघ्याला बाशिंग बांधूनच होते. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण ताई माहेर कराड म्हणालीस ना तू. कराड काय माहेरच्या आठवणी सांगशील? पहिल्यात आधी माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर, आई की बाबा?
आई बाबा नाही आहेत माझे दोघं पण. मी 10 वर्षाची असताना आई वारली माझी. 10 वर्षाची असतात. लग्नाच्या 1 महिन्याने वडील वारले, पॅरलेक्स झालतं त्यांना. माझ्या बहिणींनी सांभाळले मला. त्यामुळे मला काय आठवत नाही जास्ती. माझ्या बहिणींनी सांभाळले. आम्ही 5 बहिणी 2 भाऊ. आम्ही खूप सांभाळून घेतले. खूप अजूनपर्यंत आमच्या बाळात पण सगळं त्यांनी केले. लग्न सगळं त्यांनी केले. पण माझ्या सासरची माणसं पण खूप चांगली आहेत. माझी सासूबाई खूप माया लावतात आईसारखी. नवरा पण खूप समजून घेतो. त्यामुळं आठवण येत नाही माहेरची अशी. बरं मला एक सांगा, आता माहेरी जाणं होतं तुमचं? 12 हो वर्ष जाते मी. माहेरी जाणं 2 नंबरची बहीण माझ्या आत्याच्या मुलालाच दिली. घरातच असल्यामुळं तिथंच जातो आम्ही. दुसरीकडं नाही जात. असं दुसरी बहिणींकडे नाही जात. 3 नंबरची, 2 नंबरची, 4 नंबरची इचलकरंजीमध्ये आणि 2 मोठ्या थोरली आणि 2 नंबरची कराडमध्येच आहे. तर 2 नंबरची माहेरी जातो जाणं आम्ही. होतं तुमचं? जातो. माहेरी जातेस तू? जाते 2 दिवस. अच्छा. जाते. बाहेर गेल्यानंतर कोणाला मिस करतोस? पप्पांना खूप मिस करते मी. पण बहिणी माझ्या एवढ्या चांगल्या आहेत की असं कधी आठवण नाही येऊ दिली आईची. पण त्यांनी मी खूप लहान असल्यापासून सांभाळलं. त्यांनी खूप चांगलं सांभाळलं. पण आता सासरची माणसं पण खूप छान सांभाळतात. पण मग माहेरी तुझं एक आपलं हक्काचं कपाट असतं ना, ते आहे अजून? आहे. माझी मेहुणा आहे ना 2 नंबरचा. खूप म्हणजे त्यांनी इतकं वडिलांसारखं केलंय ना त्यांनी आमच्यासाठी. खूप केलंय त्यांनी आमच्यासाठी. अजून पण करतात ते. खूप पण केलं ते कपाट आहे अजून? आहे. ते आहेत तोपर्यंत. जेव्हा तू कपाट उघडतेस सगळ्यात आधी कुठली वस्तू बघ? माझे भाऊजी आहेत ना, खूप म्हणजे अगदी म्हणजे वडिलांची आठवणच नाही येऊ देत. ते इतकं करतात. माझ्या मुलांना पण करतात. आम्हाला पण सगळ्या 5 जणींना खूप म्हणजे वडील असल्यागत आमचं कन्यादानपासून सगळं त्यांनी केलंय. आणि खूप प्रेम करतात. आम्ही जाणार म्हटलं ना सुट्टीत तरी सुद्धा सगळं बाजार वगैरे सगळं अगोदरच भरून. परवाच फोन आला होता त्यांचा, तुम्ही कधी येणार आहे? मी बाजार भरून ठेवतोय. आता महिलांची जागा त्यांनी घेतलेली आहे. हो खूप करतात ते खरंच. काही हरकत नाही. खूप छान व्यक्त झालीस, तू बसू शकते. माहेरच्या या इमोशनल करणाऱ्या आणि तितक्याच चेहऱ्यावरती हसू आणणाऱ्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.